सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धोम धरणातील पाणी साठा वाढला असून धरणातून कृष्णा नदी पात्रात 4966 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। या विसर्गामुळे वाई येथील श्री महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे। कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्याने भगवान महागणपतींच्या चरणांना स्पर्श केल्यानंतर मंदिरात पारंपरिक पद्धतीने जलाभिषेक आणि महापूजा करण्यात आली। वाढत्या पाणी पातळीमुळे संकष्टी चतुर्थी निमित्त उद्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। दरम्यान प्रशासनाने कृष्णा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देत नदीपात्र आणि नदीकाठावर जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे। माझं नाव पुरुषोत्तम गोखले गुरुजी आहे। इथे मी गणपतीची पूजा करायला आरती करायला सकाळ संध्याकाळ असतो ट्रस्टीतर्फे। तर आज आता गणपतीला चरण स्पर्श झालेला आहे कृष्णा नदीचा। तर ते धरणातनं पाणी सोडल्यामुळे तो चरण स्पर्श झालेला असून त्याचा पुजाऱ्यांच्या मार्फत जलाभिषेक केलेला आहे। त्याचप्रमाणे विधिवत पूजा करून आरती झालेली आहे। तसंच आता उद्या संकष्टी चतुर्थी आहे। तर संकष्टी चतुर्थी असल्यामुळे गर्दी लोकांची खूप होत असते भाविकांची। तर त्यांना असं आव्हान आहे की जोपर्यंत पाणी ओसरत नाही तोपर्यंत मंदिर आपण ठेवणार आहोत बंद। त्यामुळे कुणीही गर्दी करू नये। भाविकांनी दर्शन घ्यायचं असेल तर ते बाहेरूनच घ्यावे। त्याचप्रमाणे मंदिरात कोणी प्रवेशासाठी आग्रह करू नये, कारण धरणातून पाण्याचा विसर्ग हा मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्यामुळे पाणी वाढलं तर त्याचा धोका कुणाला होऊ नये म्हणून मंदिर सध्या ट्रस्टीतर्फे बंद ठेवण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे उद्याचं दर्शन जे आहे संकष्टीचं ते लोकांनी बाहेरूनच घ्यावं, गर्दी करू नये अशी सर्वांना विनंती आहे। NTV न्यूज मराठी, सातारा।